आमच्या पिल्लूच्या बारशाचा व्हिडिओ मी असं ठरवलेलं की ना मी एकदम सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी व्यवस्थित ब्लॉग बनवेन, एकदम प्रॉपर प्रोफेशनल. पण मला ते नाही जमलं कारण आमच्या पिल्लूला घेऊन हा माझा कुठला तरी पहिलाच फंक्शन होता. त्यामध्ये माझं सकाळचं आवरणं, अंघोळ, चहा, नाश्ता, परत पिल्लूची अंघोळ, तिचं आवरून माझा सगळा गेटअप रेडी करून हॉलवर पोचायचं होतं आणि 11 वाजता कार्यक्रम स्टार्ट करायचा होता. कारण मी एक बायकांचा ग्रुप सांगितला होता, ज्या ग्रुपचं नाव होतं कुलस्वामिनी, आणि त्यांचा असा 11 ते 1 पर्यंत 2 तासांचा असा छान कार्यक्रम होता बारशासाठी स्पेशली. आणि त्यानंतर बारशाचा कार्यक्रम होता, त्यामुळे 2 तास तिथे जाणार होते आणि वेळेवर कार्यक्रम सुरू करणं गरजेचं होतं. कारण 1 वाजता परत जेवायचा टायमिंग वगैरे असतो आणि एकदा का भूक लागली की मग लोकांना पण इंटरेस्ट राहत नाही आणि माझं पण एकदा भूक लागली की काहीच डोकं चालत नाही. त्यामुळे पटापट आवरण्याच्या नादात कोणाकडे मोबाईल माझा होता ते पण नाही. त्यातल्या त्यात माझ्या मावशीच्या मुलीला म्हणजे कोमलला, तिला जेवढे पॉसिबल आहेत तेवढे व्हिडिओचे शॉट घे म्हटलं, तर तिने बऱ्यापैकी व्हिडिओ घेतलेले आहेत. आणि इथे डान्स परफॉर्मन्स होते आणि मी काय केलं, व्हिडिओ आधी एडिट करून यूट्यूबला अपलोड केला. तर त्यामध्ये नवराई माझी लाडाची हे जे आत्ता बायका गाणं परफॉर्म करतात त्याला कॉपीराईट आला. आणि अजून एक होता तो इत्ती सी हसी इत्ती सी खुशी, हे 2 गाणे होते, त्याला कॉपीराईट आला. मग मी म्हटलं चला आता मी प्रॉपर व्हिडिओ तर बनवला नाही आहे, पण मला थोडंसं बोलायचं आहे, तर मी यांचे व्हिडिओचे शॉट यूज करते आणि त्यानुसार म्हणजे मला जे बोलायचं आहे त्या व्हिडिओच्या मागे बोलते. मे बी तुम्हाला ते बायका डान्स करतायत आणि गाणे समजत नाही आहे तर वेगळं वाटत असेल तर काही नाही. पुढे 3 ते 4 मिनिटांचंच असं आहे. बाकी मग पुढे तुम्हाला व्यवस्थित गाणी आणि त्यांचा व्यवस्थित डान्स बघायला मिळेल. फक्त आता मी इथे मला जे बोलायचं होतं ते ह्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये बोलून घेते. आणि आता माझा कार्यक्रम इथे सुरू होतोय. पहिल्यांदा आमची एंट्री झाली आणि नंतर कार्यक्रम स्टार्ट झाला. तर इथे या बायकांनी असं लेझिम वगैरे सुरुवातीला घेतली पुणेरी ढोलवरती आणि छान एंट्रीच एकदम दमदार झाली. जरा ताई एक साईडला येते काकी, वळून घ्यायचं व्यवस्थित. ताई समोर बघा इथे. इकडे बघा फोटो घेते. इकडे स्मार्ट बघा, इकडे बघा. होवा ना शिव होवा ना.
नको गरमी देवळाच्या पाठीमागे लपलाय बघो खाईल तुला चालेल तुला हो चालेल मला चालेल तुला हो चालेल मला आई मी येऊ का नको गराणी आई मी येऊ का नको गराणी चौपाटीला जाईन भेळपुरी खाईन कागद तुला देईन चालेल तुला हो चालेल मला चालेल तुला हो चालेल का नको घराणी अभ्यास तू करणार त्रास नाही देणार साऱ्यांचं ऐकणार चालेल तुला हो चालेल मला चालेल तुला हो चालेल मला
एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. माझं बाळ घेतलं आहे हे बदल कसं ते तुमच्याकडे मला जाऊ द्या. कुठून तरी रस्ता असेल ना एवढा मोठा गड न तडबंदी न बुरुज कडा असा भागवत सल्ला तिथून फकस्त पारावर येतो आणि पाणी घालणार. माझं बाळ आई भावानी राहील पाठीशी होती. आई बाबांना समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिने आई बनवली. राज आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्याने तिचं म्हणणं कुणीच ऐकलं. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिराने किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. पाहता तुझं ऐसी नाही. चारी शमले परंतु न बोलवे काही. साधी विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावस नवलाही. क्लेशांपासून सोडवितो भवपाशा. अंगे तुझं वाचून कोण पूर्वी आशा. हरितैन झाला पदपंकज देश.
बायकांचा डान्स संपल्यावर शेवटी माझ्या बहिणीच्या मुलींनी योगिनी आणि काव्यांनी खूप छान डान्स परफॉर्मन्स केले. अरे कसला हा आवाज? टांगा थांबला की काय? पाहुणे आले वाटतं. सितारे है चांद संखड़ा क्या कहना उसका आफरी दावत में जैसे वो शाही टुकड़ा उसके जैसी न कोई नजर शाही जोड़ा पहन के आई जो बन के वही तो मेरी स्वीट हार्ट है शर्माई सी बगल में जो बैठी है दुल्हन की वही तो मेरी स्वीट हार्ट है मग शेवटी बाळाचे पाळणे म्हणणे आणि साईड बाय साईड माझी ओटी भरण सुरू होतं. तिचे छान 2-4 पाळणे म्हटले आणि तिचं छान नाव ठेवलं आणि मग शेवटी आम्ही नाव रिव्हील केलं.